संत गाडगेबाबा चौकाचे भव्य उद्घाटन. महापुरुषांच्या सन्मानासाठी समाजाची ऐतिहासिक एकजूट. मूर्तिजापूर प्रतिनिधी. मूर्तिजापूर येथील अकोला बायपास नाका परिसरात समस्त समाज बांधव आणि संत गाडगेनगर विचारप्रेमींची एकजुटीवर श्री संत गाडगे चौक फलकांचे भव्य उद्घाटन उत्साहात पार पडले. हा सोहळा कोणत्याही व्यक्ती किंवा पदांचा नसून महापुरुषांच्या सन्मानासाठी समाजाने दिलेल्या संघर्षाचा विजय असल्याचा भावना उपस्थित व्यक्त केली आहे. चौकाची पावित्र्य कायम राखण्यासाठी येथे मांस मच्छी विक्री किंवा अन्य कोणतीही अतिक्रमण होऊ दिले जाणार नाही. भविष्यात अशा प्रयत्न झाल्यास संपूर्ण समाज एकत्र येऊन तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा स्मारक समिती आणि समाज बांधवांनी दिला आहे. या लढ्यात स्मारक समितीचे अध्यक्ष राहुल तिडके, कार्याध्यक्ष अरविंद तायडे, सचिन अनिल डाहेलकर तसेच मार्गदर्शन सुभाषराव टाले, बाळासाहेब मोखडकर आणि अशोक तिडके यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. संत गाडगेबाबा आणि पनोती सतीश सोनवणे यांच्यासह अनेक पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेल्या 2 वर्षांपासून या उपक्रमासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे नगराध्यक्ष हर्षल साबळे, दिवंगत उज्ज्वल ठाकरे, भूषण कोकाटे आणि इतर कार्यकर्त्यांचे योगदानांची यावेळी गौरव करण्यात आला. चौकाचे सुशोभीकरण करण्याचे संकल्प गजानन चौधरी आणि नगरसेवक राम जोशी यांनी व्यक्त केले आहे. हा सोहळा मूर्तिजापूरमध्ये सामाजिक एकतेचे प्रतीक ठरला असून चौकाचे संरक्षण व सुशोभीकरण समाज एकदिलाने उभा राहिल्याचे चित्र पाहायला मिळाले. एंट्री होते त्या एंट्रीलाच त्या चौकालाच गाडगेबाबा चौक हे नाव देण्यात आलं आणि हे नाव देण्यात आल्यानंतर या चौकामध्ये इथं मांस विक्री केल्या जाते. याची वारंवार आम्ही या मांस विक्रीवाल्यांना नगरपालिकावाल्यांना तक्रार केली की इथं मांस विक्री करू नये, कारण गाडगेबाबांनी 10 सूत्री दिली, त्या 10 सूत्रीचा तंतोतंत उपयोग घ्यायला पाहिजे. आम्ही सतत 2 वर्षे पाठपुरावा करत राहिलो. नगरपालिकेला आम्ही सांगितलं, जर या चौकामध्ये ही दुकानं उठवलं नाहीत मच्छीचे, तर आम्ही तीव्र आंदोलन करणार. याची दखल नगरपालिकेने घेतली. आम्ही नगरपालिकेचं खरंच अभिनंदन करतो. आम्ही कोण्या पक्षाचे कोण्या जातीच्या बद्दल बोलत नाही, पण आम्ही या गाडगे बाबा हे कर्मयोगी आहे. त्यांनी कधी जात नाही पाहिली, मानव जात पाहिली आणि या मानव जातीच्या समोर जर हे कोंबडे बकरे कापल्या जात असेल ते आम्ही कदापि खपवून घेत नाही. आम्ही आज